चर्चा करण्याची आणि आपले विचार आमच्या कानावर पडतात, आमच्या देखील आयुष्यामध्ये याचा खूप मोठा परिणाम होतोय। भाऊ, अतिशय महत्त्वाचा विषय मी उदाहरण मंत्री महोदय कालचं देतो। काल रात्री माझ्या मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर गावच्या एका ट्रॅक्टर टोळीवाल्याची लेबर त्या ठिकाणी घेऊन माघारी चालले होते आणि करमाळ्याच्या जवळ समोरून ट्रकवाल्यांनी दारू पिऊन साईडला उभारलेल्या गाडीवर ठोकर मारली, दोघे जण जागेवर गेले आणि दोन माणसं जागेवर गेली। समोरचा दारू पेलेला होता आणि मंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी तो दारू पेलेला असल्यामुळं थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळणार नाही आणि त्याची त्या ठिकाणी पुढच्याची काहीतरी अडचण होईल म्हणून आम्हाला ती लोक फोन करून सांगतायत की साहेब तेवढं पोलीस स्टेशनला सांगा, तेवढा दारू प्याला नव्हता म्हणून सांगा। ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे। आणि मंत्री महोदय सगळ्यात दुर्दैवाची बाजू अशी होती, भाऊ ते वारले, 2 PM झाले आणि त्यांना घरापर्यंत जायसाठी ॲम्ब्युलन्सवाला 25-25 हजार रुपये मागतोय आणि ते द्यायला त्यांच्याकडे नाहीत। आणि मग अशा घटना, समोरचा दारू प्यालेला आहे, त्या मजुराची काही चूक नाही आणि परिस्थिती अशी आहे की त्याला जीव घालावा लागला आणि घरी बॉडी न्यायसाठी 25,000 भाऊ नाहीत। आणि मग अशा परिस्थितीत भाऊंनी जो निर्णय त्या ठिकाणी विधेयक मांडले की जो या दारू पिलेल्या माणसाच्या हातून मृत्युमुखी पडेल त्याला त्या ठिकाणी एक्साईजनं 50 लाख रुपये दिलेच पाहिजे, का तर त्याला 25,000 द्यायला नाहीत, अशी अवस्था आहे। मागच्या काळात आपण एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघितला, हायवेच्या कडेला 500 मीटरवर दुकानं त्या ठिकाणी टाकायची नाहीत भाऊ। आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर 500 मीटरवर दुकान टाकायचं नाही, परंतु त्याच दुकानाला पुढून गेट मारलं आणि असं 500 मीटर फिरून त्याच दुकानात आणलं। म्हणजे ही जी कायद्याची पळवाट करून आपण ह्या दारूवाल्यांना त्या ठिकाणी पाठीशी घालतो। सुधीर भाऊ, आमच्या इथं रोपळे गाव आहे, रोपळे गावात मंत्री महोदय 19 दारूची दुकान आहेत हातभट्टी। आमच्या इथं त्या ठिकाणी उपळई गाव आहे, आमच्या इथं काही गाव आहेत जी अंगणवाडीच्या शेजारी दारू फुटकळ विकतात आणि मग अशा पद्धतीने इतकी दारू स्वस्त मिळती, त्या ठिकाणी दारू पिल्याशिवाय काय त्यांना मजा आहे माहित नाही, परंतु दारू पिलेली माणसं त्या ठिकाणी स्वतः पितील, स्वतःचं काय वाटोळं करायचं ती करू द्या, परंतु ती समोरच्याचं वाटोळं करते, समोरच्याचं कुटुंब उद्ध्वस्त करते। अनेकांच्या घटना, अनेकांचे परिवार, एक माझा मित्र होता भाऊ, त्या ठिकाणी तो त्याचं कुटुंब आणि त्याला असणारी 2 मुलं, बहीण आणि त्याची भाऊजाई, त्या ठिकाणी ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीत एकही जण वाचला नाही आणि त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी जीव गेला। परिस्थिती आम्हाला इतकं वाईट वाटलं, परंतु त्याच्या घरी आपण सांत्वनीला भेटायला जावं वाटलं, परंतु घरातच कोण शिल्लक नव्हतं आणि शिल्लक होतं तर 1.5 वर्षाचं बाळ। म्हणजे इतक्या भयान परिस्थिती ह्या दारू पिलेल्या लोकांच्या अपघातामुळे घडतायत। आणि मग आज काय होतंय, दारू पिल्यानंतर जे आपण तपासणी करतोय, मगाशी भाऊंनी एक आयडिया सांगितली, 5,000 रुपये त्याकडनं दंड घ्यायचा आणि 1,000 रुपये शासनाला भरायचा आणि 4,000 रुपये त्या पोराला द्यायचा। परंतु भाऊ जर आपण त्या ठिकाणी पोलिसांनी गाडी पकडली तर ती पोलीसच म्हणते एवढा दंड आहे, मला एवढं दे आणि तुला सोडतो, आणि तो पुढे जाऊन माणसं मारतो। ही वस्तुस्थिती आहे। आणि मग अशी परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय, आपल्याला यात कायद्यात जो विषय मांडलाय की जो मृत्युमुखी पडेल त्याला 50 लाख रुपये दिलेच पाहिजे आणि जो अपघातात त्या ठिकाणी अपंगत्व होतंय त्याला 10 लाख रुपये दिले पाहिजे।